नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. राज्य निवडणूक आयोगामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा बदल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेरप्रभाग रचना करण्याचे राज्य शासनाला दिशा निर्देश. अकोल्यात पावसाच्या सरीनेच बत्ती गुल, नागरिक हैराण, प्रशासनाची बेफिक्री कायम. मे महिन्यात ढगाळ वातावरणाचा मोठा दिलासा. पुढील आठवड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता. सुंदरनगर खदान परिसरात पावसाच्या पाण्याने हाहाकार. महापालिकेच्या नाले सफाईवर नागरिकांचा संताप. अकोल्यात तिरंगा यात्रा, मोटरसायकल रॅलीचे आयोजन. ऑपरेशन सिंदूर मधील हुतात्म्यांना व वीरांना अभिवादन. आता सविस्तर बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेरप्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारला फेरप्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील जवळपास 5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील राजकारण्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता आगामी 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच आता निवडणूक आयोगाने देखील या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे. यात आता राज्य सरकारला फेरफार रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्याच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या केवळ एका जोरदार सरीने अकोला शहराच्या मोठ्या भागाला अंधारात ढकलले. एकीकडे मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याने नागरिक आधीच त्रस्त असताना त्यात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्यातील खंडितांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात आणखी अडचणी निर्माण केल्या आहेत. सोसाट्याच्या वारा आणि थोड्या पावसाने जुने शहरातील काही भागात तर काही तास विद्युत पुरवठा खंडित होता. वीज बिल भरणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार झाल्याची माहिती आहे. सध्या अकोल्यात असह्यनीय उष्णता जाणवत आहे. घरामध्ये पंखे आणि कूलर शिवाय क्षणभरही बसणे मुश्किल झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती याहून गंभीर आहे. जिथे भीषण पाणी टंचाईमुळे कूलरमध्ये पाणी भरायचे तरी कुठून असा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे जर कसे तरी पाणी उपलब्ध झालेच तर वीज नसते. महावितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व देखभालीच्या नावाखाली वारंवार आणि अनिश्चित काळासाठी भारनियम केले जात आहे. नागरिक नाईलाजाने हे सर्व सहन करत आहेत, कारण त्यांना लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा आहे. दुसरीकडे सक्तीने वीज बिल वसूल करणारी महावितरण कंपनी शहरात वारंवार उद्भवणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत आहे. बुधवारला अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे 15 ते 20 मिनिटात जो पाऊस आला त्यामुळे अकोला MSEB ची पूर्ण पोलखोल झाली. हवामान खाता व MSEB मध्ये ताळमेळ नाही का? कारण की 4 ते 5 दिवस मुसळधार पाणी येणार अशी हवामान खात्याने चेतावणी दिल्यावर MSEB ने याची दखल का घेतली नाही व 15 ते 20 मिनिटं फक्त अकोला शहरात पाणी आलं. त्यामुळे अकोला शहर टोटल दुपारपासून तर रात्री 12 ते काही लोकांची 2 वाजेपर्यंत म्हणजे लाईन नाही. म्हणजे MSEBचा किती ढेपाळ कार्यक्रम आहे की MSEBच्या अधिकाऱ्यांना जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तत्काळ याच्यात निलंबित करायला पाहिजे. अकोला महानगरातील लोकांची इतकी गैरसोय होत असेल. पहिलेच उन्हाळा, आज अकोल्याचं तापमान 46 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे आणि अशामध्ये MSEBची लाईन दुपारपासून रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत आली नाही तर त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे.
कसं आहे, सर्वसामान्य माणूस हा MSEBी ला महानगरपालिकेला त्रस्त झाला आहे. विद्युत बिलाचे सगळे बिल भरून सुद्धा अगर जनतेची लूट होऊन अगर जनतेला इतका ना हरकत त्रास सहन करावा लागत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. माझं तरी MSEBीच्या सर्व कर्मचाऱ्याला, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विनंती आहे की त्यांनी जे लोक बिचारे कर भरतात त्यांना असा हा जो काल त्रास झाला असा त्रास होऊ नये. कारण की याने म्हणजे काल मी तरी म्हणतो की या पश्चिमच्या एरियामध्ये भरपूर चोऱ्या झाल्या असतील. कारण की लोक त्रस्त झाल्यानंतर, लाईन गेल्यानंतर लोक त्रस्त होतात. लहान बाळा घरी, प्रत्येकाच्या घरी असतात. यांनी कसा कर्मचाऱ्यांनी यांना सगळं लक्षात घेऊनच हे सगळं कार्य करायला पाहिजे. काल हवा उदान पाणी आलं म्हणून ते लाईन गेले बहाणे सांगतात. हे असं कुठलंही न करता त्यांनी सुरुवातीलाच याचं सगळं नियोजन करून हे सगळं करायला पाहिजे असं तरी माझं मत आहे. काल रात्री पूर्ण जुना शहर अंधारात गेला होता. हा इतका निष्काळजीपणा आहे MSEBीचा की बा ह्या उन्हाळ्यात एकच पहिलाच पाऊस आला, त्या पावसामध्ये आपण उन्हाळ्यात कोणती काळजी घेतली की बा पावसाळ्यात काय पोझिशन होऊ शकते. त्यामुळे लोकांना जो त्रास होत आहे, ह्या त्रासामुळे कसा आहे माहिती आहे का, ह्या MSEBीने कळायला पाहिजे की बा आता हे उन्हाळ्याचे दिवस एवढं तपून आला, त्याच्यामध्ये आपण कोणत्याही करायचं, उन्हाळ्यात आपण कोणतेही काम करत नाही. एका पावसानं पूर्ण वीज चालली गेली, रात्रभर कोणी बाहेर कोणी कुठं, एवढे मच्छर ते, त्यामुळे इतका त्रास झाला लोकांना. या त्रासाचा कोण जिम्मेदारी घेणार आहे, कोण या तरी म्हणून सांगतो की MSEBी मध्ये खूपच म्हणजे कोणते निष्काळजीपणा ठरते हे तुम्हीच आता निष्काळजी करा की एकाच पावसामध्ये पूर्ण रात्र लोकांना अंधारात झोपावं लागलं. आणि अकोला जिल्ह्यामध्ये पाणी पावसा होता, लाईन गेलती रातभर. अकोला जिल्ह्याचे लोक हे राहिले, त्यांना हे लाईन मध्ये काय करू शकतात. इथं फक्त बिलच फाडतात ते बिल देतात गरीबाला. कोण कार्य करून राहिले. या आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आठवड्याच्या अखेरीस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अकोल्यात 15 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनाचीही शक्यता. 16 मे रोजी सामान्यतः ढगाळ आकाश, काही ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जना संभवते. 17 मे रोजी ढगाळ वातावरण राहील. 18 मे पुन्हा जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज. 19 मे व 20 मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. आठवड्याच्या अखेरीस उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावतीमध्ये 16 मे रोजी सामान्यतः ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाची शक्यता. 18 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता. यवतमाळमध्ये 18 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज अमरावती जिल्ह्यासाठी व्यक्त होत आहे. बुलढाण्यात 16 मे रोजी दुपारनंतर किंवा सायंकाळपर्यंत जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जना संभवते. 18 मे रोजी दुपारनंतर किंवा सायंकाळपर्यंत गडगडाटासह पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिममध्ये 18 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अकोल्यातील सुंदरनगर खदान परिसरात आज जोरदार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या पावसामुळे परिसरातील नाल्यांमधील पाणी तुडुंब अनेक घरांमध्ये शिरले. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून महापालिकेच्या नालेसफाई अभियानाच्या फोलपणावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बुधवारी अकोल्यात जोरदार पाऊस झाला. सुंदरनगर खदान हा सखल भाग असल्याने आणि परिसरातील नाल्यांची साफसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पावसाचे पाणी वेगाने घरामध्ये घुसले. नागरिकांच्या घरात पलंग, कपाट, अन्नधान्य आणि इतर संसारोपयोगी वस्तू पाण्यात तरंगताना दिसत होत्या. अनेक कुटुंबांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच नाल्यांचे पाणी आमच्या घरात घुसले. महापालिकेने जर वेळेवर नालेसफाई केली असती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. या घटनेमुळे सुंदरनगर खदान परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महापालिकेने नालेसफाई मोहीम चालवली होती, मात्र या भागातील नाल्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. महापालिकेचा स्वच्छता विभाग करतो तरी काय, फक्त कागदावर साफसफाई दाखवतात का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेवर आणि नालेसफाई अभियानाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रोड नहीं है, नाले अभी नाला बने 1-2 महीने हो रहे नाले बनने को, रोड तो के जमाने से नहीं है. बच्चे गिर रहे, बारिश का पहला पानी आया तो पूरा डोबरा जम गया आके. अभी बारिश होने की है, बच्चे गिरते, बुढ़े गिरते, इसमें जाने को रास्ता नहीं है. बरोबर नगर के पास गए थे, सबके पास गए, हवा बोलते आते ही नहीं. मार्क हर साल भरते, टैक्स भरते, सब भरते,
ज्यादा दे रहे रोड नाले नहीं रोड टैक्स ज्यादा भर के आता खूब फुल नाला बना के छोड़ दे, पानी नहीं है, नल नहीं आता। गए थे बहुत बार जा के आते नहीं हो, बस हाव बोलते हैं, आती नहीं। कोई काम की बात नहीं है। जरा सा पानी इतना सा आया तो बुढ़े गिर रहे, बच्चे गिर रहे, जवान गिर रहे, गाड़ियां नहीं आ रहे हैं। रोड कितने 5-6 बार गए। अभी बरसात बाकी है। पहले ही पानी आया कल का तो कितने डोबरे जम गए यहाँ, एक्सीडेंट हुए यहाँ पर गिर गए सारे। महानगर पालिका टैक्स ले रही, लेकिन हमारा कुछ भी करके नहीं दे रहे, सड़क नहीं बना के दे रहे, कुछ नहीं दे रहे। हाँ, वहाँ जा के थक गए, हाइटो कर के जाते। नल नहीं आ रहे बरोबर, नल नहीं छोड़ रहे। 15 दिन में, महीने में एक बार नल छोड़ते, गंदा पानी आता सारा। आने जाने की तकलीफ हो रही है, रोड नहीं बने, पानी की तकलीफ है। 4-5 घरों को पानी नहीं है, नहीं आता। और गए थे साहब के पास, हम तो हापसी तो नहीं सीधी करे उन्होंने, तो हापसी भी सीधी नहीं करे। एक पैप डालने का बोलने गए थे हम 14। अकोला शहरात आज ऑपरेशन सिंदूर मधील शूर सैनिकांच्या स्मरणार्थ आणि देशभक्तीची भावना जनमानसात रुजवण्यासाठी एक भव्य तिरंगा यात्रा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। किल्ला चौक श्री राजराजेश्वर मंदिर रोड येथून सकाळी उत्साहात सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत हुतात्मा स्मारक नेहरू पार्क येथे समाप्त झाली। अकोला महानगरपालिकेतर्फे ऑपरेशन सिंदूर मध्ये देशातील सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी तिरंगा यात्रा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ही रॅली किल्ला चौक राजेश्वर मंदिर रोड येथून सुरू झाली। या रॅलीमध्ये अकोल्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीचा मार्ग किल्ला चौक, राजेश्वर मंदिर, जय हिंद चौक, कपडा बाजार, गांधी चौक, सिटी कोतवाली चौक, सिव्हिल लाईन चौक, नवीन बस स्टँड, मोठे पोस्ट ऑफिस चौक, नेहरू पार्क चौक असा आहे। या रॅलीचा समारोप हुतात्मा स्मारक ठिकाणी झाला। ऑपरेशन सिंदूर मध्ये देशातील सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याला आणि बलिदानाला उजाळा देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीमध्ये सहभागी होऊन नागरिकांना देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि ऑपरेशन सिंदूर मधील वीरांना आदरांजली वाहणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अमरावती शहरात आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास अचानक हवामानाने मोठे बदल दाखवले। वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार एंट्री केल्यामुळे वातावरणात एक सुखद गारवा निर्माण झाला। गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या तीव्रतेने हैराण झालेल्या अमरावतीकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। सुमारे अर्धा तास या अवकाळी पावसाने शहरात जोरदार बॅटिंग केली। मे महिन्याच्या मध्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात थोडी घट जाणवत असली तरी हवेतील दमटपणामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते। त्यामुळे गुरुवारी पडलेल्या या पावसामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आणि आल्हाददायक गारवा अनुभवायला मिळाला। अमरावती बाजार समितीमध्ये मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाचवण्यासाठी धावपळ करत ताडपत्री टाकण्यास सुरुवात केली। उघड्यावर ठेवलेला भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादने पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित उपाययोजना केल्या। अमरावतीत झालेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा दिला असला तरी बाजार समितीमधील शेतकऱ्यांसाठी मात्र ही परिस्थिती अडचणीची ठरली। आता पुढील काही दिवसात हवामान कसे राहते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। बिर्ला रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याची दुरुस्ती वेळीच झाली नाही
आता अधूनमधून पाऊस पडतो आहे, त्यामुळे हा रस्ता वाहन चालकांसाठी परीक्षा पाहणारा ठरतो आहे. रेल्वे प्रशासन आणि बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. जनआंदोलनाचा ध्वनी उमटू लागला आहे. न्यू तापडिया नगरमध्ये जाणारा पर्यायी रस्ता पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित करावा अशी मागणी करण्यात आली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, परंतु या विषयाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्यामुळे आता थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. पुढे 3-4 महिने चांगली कसरत करावी लागणार आहे. महत्त्वाच्या विषयाचे गांभीर्य संबंधितांनी लक्षात घेतले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. वेळीच कामे केली असती तर लोकांची गैरसोय झाली नसती अशी भावना या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत. इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागातील संत्रागाछी स्टेशनवर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी नॉन इंटरलॉगिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अहमदाबाद हावडा एक्सप्रेस आणि पोरबंदर संतरंगाची कावीगुरू एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 1283 अहमदाबाद हावडा एक्सप्रेस अहमदाबादहून 16 मे 2025 रोजी प्रस्थान करणारी गाडी रद्द राहील. गाडी क्रमांक 1283 हावडा अहमदाबाद एक्सप्रेस हावडाहून 17 मे 2025 रोजी प्रस्थान करणारी गाडी रद्द राहील. तर गाडी क्रमांक 1294 पोरबंदर संतरागाची एक्सप्रेस पोरबंदरहून 16 मे 2025 रोजी प्रस्थान करणारी गाडी 2 तास उशिराने धावणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांचा विचार करून पर्यायी व्यवस्था करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट दिल्यास सोयीचे होईल असे देखील म्हटले आहे. बार्शी टाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना 14 मे रोजी उघड झाली. बार्शी टाकळी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत केवळ 6 तासात 3 आरोपींना अटक केली. बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी विवाहित महिलेची ओळख 2 महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी महिला ज्योती नागेश हिवराडे हिच्यासोबत झाली होती. फिर्यादी महिलेला मूलबाळ होत नसल्याने नवस करण्याच्या निमित्ताने तिला मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवण्यात आले. ज्योती हिवराडे हिचा पती नागेश हिवराडे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी संगनमत करून 5 ते 9 मे 2025 दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून 13 मे रोजी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार दीपक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार नागसेन वानखडे, शिपाई ईश्वर पातोंड, मनीषा घुगे यांनी केवळ 6 तासात आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केली. सध्या तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे. बार्शी टाकळी हद्दीतील एका महिलेला तिचे इंस्टाग्राम फ्रेंड यांनी नवस करण्याच्या निमित्ताने गाडीत बसून तिला काही अंतरावरती गुंगीचे औषध दिले व थेट आळंदी पुणे येथे एका लॉजवरती घेऊन तिच्यावरती 3 दिवस लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर सदर आरोपीने सदर पीडितास तिचे माहेर खामगाव येथे सोडून दिले. त्यानंतर सदर पीडित महिला ही बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली. त्या महिलेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना शोध घेण्याकामी पोलीस हवालदार नागसेन वानखेडे, ईश्वर पातोंड, मनीष घुगे यांचे पथक तयार केले व त्यांना तात्काळ पोलीस शोधकामी आरोपी शोधकामी रवाना केले. त्यावरून सदर पथकाने तात्काळ 3 आरोपींना ताब्यात घेऊन पोस्ट येथे आणून त्यांना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सोनवणे हे करीत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. राज्य निवडणूक आयोगामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा बदल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेरप्रभाग रचना करण्याचे राज्य शासनाला दिशानिर्देश. अकोल्यात पावसाच्या सरीनेच बत्ती गुल, नागरिक हैराण, प्रशासनाची बेफिक्री कायम. मे महिन्यात ढगाळ वातावरणाचा मोठा दिलासा, पुढील आठवड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता. सुंदरनगर खदान परिसरात पावसाच्या पाण्याने हाहाकार, महापालिकेच्या नाले सफाईवर नागरिकांचा संताप. अकोल्यात तिरंगा यात्रा, मोटरसायकल रॅलीचे आयोजन, ऑपरेशन सिंदूर मधील हुतात्म्यांना व वीरांना अभिवादन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.